मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता वितरित करण्यात आला। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता नेटक्याच काही तासामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। आणि यासोबतच केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21 हप्त्याबद्दल देखील एक अत्यंत मोठी घोषणा केली असून तुम्हाला दिवाळी सणाच्या अगोदर केंद्र सरकारच्या मार्फत भरघोस मदत करण्यामध्ये येणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते व त्यांना कर्जमाफीची आशा लागली होती त्यांसाठी देखील एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली असून ती खुशखबर तुम्हाला आजच्या या बातम्यांमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। आजच्या बातम्यांच्या सुरुवातीलाच राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। 60,000पर्यंत आता ट्रॅक्टरचे दर घटणार आहेत। जीएसटी कपातीनंतर आता ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये 62,000 रुपयापर्यंत तर इतर कृषी यंत्रांच्या किमतीमध्ये 2.25 लाख रुपयापर्यंत आता बचत होणार असल्याचा दावा केंद्र सरकारच्या यंत्रणांनी केला आहे। पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21 हप्त्याबद्दल केंद्र सरकारने एक अत्यंत मोठी अपडेट जाहीर केली आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळू शकते एक अत्यंत मोठी खुशखबर। पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्यापूर्वी तुमचे स्टेटस तपासा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया। तर मग प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे। आता शेतकऱ्यांना या योजनेच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता दर 4 महिन्यांनी केंद्र सरकारच्या मार्फत जाहीर करण्यामध्ये येतो। या आधीचा 20 हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी केंद्र सरकारने जाहीर केला होता आणि यानुसार पुढील हप्ता आता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येऊ शकतो। अशा प्रकारची माहिती सध्या रिपोर्टनुसार जाहीर करण्यामध्ये येते। शेतकऱ्यांना आता 21 हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये मिळेल। त्यामुळे तुम्हाला तुमची केवायसी, आधार सीडिंग आणि लँड सीडिंग या काही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे आव्हान कृषी विभागाच्या मार्फत करण्यामध्ये येते। देशामधील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेची घोषणा। पीक किसान मानधन आता योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महिन्याला 3,000 रुपये मिळणार। जाणून घ्या अर्ज कशा प्रकारे करायचा। शेतकऱ्यांना आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 हप्ता केंद्र सरकारने जमा केलाय। आता शेतकऱ्यांसाठी असलेल्या आणखीन एका कल्याणकारी योजनेविषयी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊया, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 3,000 रुपयांचे पेन्शन मिळू शकते। कारण की शेतकऱ्यांना वृद्ध काळामध्ये आत्मनिर्भर बनवण्याचा पीएम किसान योजनेचा मुख्य उद्देश आहे। त्यामुळे आता या योजनेमध्ये अगदी नाममात्र अंशदान म्हणजे दर महिन्याला 55 ते 200 रुपये दिल्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर आता तुम्हाला 3,000 रुपयांचे पेन्शन मिळणार आहे। आणि या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जेवढे अंशदान द्याल तेवढेच अंशदान आता सरकार या योजनेअंतर्गत देईल। जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला शेतकरी मानधन योजनेसाठी तुमच्या खिशामधून वेगळे पैसे खर्च करण्याची आता गरज पडणार नाही। हे अंशदान पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पैशामधून तुम्हाला आता भरता येणार आहे। आणि आता महिन्याला 3,000 रुपयापर्यंत पेन्शन तुम्हाला या योजनेअंतर्गत यापुढे वाटप करण्यामध्ये येऊ शकते। राहिलेल्या शेतकऱ्यांच्या ई पीक पाणी संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। ई पीक पाणी करण्यात शेतकऱ्यांची उदासीनता। आता शासकीय योजनेला लाखो शेतकरी मुकणार। 14 सप्टेंबर ही आहे ई पीक पाणी करून घेण्याची डेडलाईन। तर मग राज्य सरकारच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार आता ई पीक पाणी नोंदणी करणे हे फक्त औपचारिकता नसून नुकसान भरपाई, पीक कर्ज, पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, अनुदान आणि शासकीय खरेदी विक्री यांच्यासाठी
तुम्हाला तुमच्या पिकांची ऑनलाईन प्रकारे नोंदणी असणे आता अत्यावश्यक असणार आहे। त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांची आणखीन देखील ई पीक पाणी अपूर्ण असेल त्यांनी 14 सप्टेंबरच्या अगोदर आपल्या पिकांची ऑनलाईन प्रकारे नोंदणी करून घ्यावी, अशा प्रकारचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी दत्ता कुमार गोरे यांनी या ठिकाणी केले। खरीप हंगामातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। अतिवृष्टीग्रस्तांसाठी आता विशेष पॅकेज द्यावे, अशा प्रकारची मागणी खासदार डॉक्टर गोपछडे यांच्यामार्फत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे करण्यात आले आहे। खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेतली आणि राज्यामधील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे त्यांचे विशेष लक्ष वेधले। राज्यामधील 11 जिल्ह्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला असून जवळजवळ 1.25 लाखांपेक्षा अधिक नागरिक या अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत। 2,500 गावांना या पुराचा मोठा तडाखा बसला आहे, तर 1,500पेक्षा अधिक पशूंचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे। 2 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवरील पिके या अंतर्गत खरडून गेले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने एखादी विशेष पॅकेज द्यावे, अशा प्रकारची मागणी खासदार अजित गोपछडे यांच्यामार्फत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना आज करण्यात आले। यासोबतच आता तुम्हाला माहितीच झाले आहे की राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप करण्यासाठी 1,792 कोटी रुपये मंजूर केले असून याचा शासन निर्णय देखील आता राज्य सरकारने निर्गमित केला आहे। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या 7व्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत मोठी अपडेट जाहीर केली असून ती अपडेट तुम्हाला आजच्या या बातम्यांमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राज्यामधील मजदूर आणि कामगारांसाठी राज्य सरकारचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय। आता कामाचे तास वाढणार, पण ज्यादा मोबदला देखील या कामगारांना मिळणार आहे। तर मग महाराष्ट्र सरकार राज्यामधील कामगार कायद्यामध्ये सध्या बदल करत आहे, ज्यामध्ये आता कारखानदारामध्ये कामाचे तास 9 वरून 12 तासापर्यंत करण्यात आले आहेत, तर दुकाने आणि आस्थापनामध्ये 9 वरून 10 तासापर्यंत वाढवण्यात येतील। हा निर्णय आता लागू झाल्यानंतर फायदे तोटे समजणार नसले तरी देखील सध्या तरी या निर्णयामुळे कामगारांच्या माध्यमातून नाराजगी व्यक्त करण्यात येते। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। हमीभाव तेव्हाच मिळणार जेव्हा तुम्ही तुमच्या पिकांची ई पीक पाणी करणार। हमीभाव 2025-26 मध्ये आता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी किमान आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। आता शेतकऱ्यांनी हमीभावाने आपल्या शेतमाल विकण्यासाठी ऑनलाईन नोंदणी म्हणजेच ई पीक पाणी करणे आता अनिवार्य करण्यात येत आहे। यामुळे पिकांची योग्य माहिती सरकारकडे नोंदवली जाईल आणि खरेदी प्रक्रिया यामुळे अधिक पारदर्शक होईल। आणि यासाठी राज्यामधील ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी आणखीन देखील बाकी आहे, या शेतकऱ्यांनी 14 सप्टेंबरच्या अगोदर आपल्या पिकांची ई पीक पाणी करून घ्यावे, अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांना करण्यात येत आहे। राज्यामधील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। निराधार दिव्यांग लाभार्थ्यांना आता यापुढे मिळणार आहे 2,500 रुपये। राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आणि श्रवण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यामध्ये आता 1,000 रुपयांची वाढ केली आहे। या लाभार्थ्यांना या दोन योजनेअंतर्गत 1,500 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यामध्ये येत होते। आता यामध्ये 1,000 रुपयांची वाढ करून आता 2,500 रुपयांचे अर्थसहाय्य या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। सणासुदीच्या काळामध्ये राज्यामधील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। रोजच्या वापराच्या वस्तू आता होणार आहेत स्वस्त। तर मग जीएसटी दर कमी करण्याचे देशामधील आघाडीच्या कंपनीने संकेत दिले आहेत आणि दर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार असून घरगुती बजेटला यामुळे मोठा दिलासा मिळेल। सणासुदीमध्ये खरेदी करताना तुम्हाला 1,000 रुपयांची बचत होईल। तर मग या अंतर्गत कोणत्या वस्तू होणार आहेत स्वस्त, तर कपातीचा सर्वाधिक परिणाम अन्न पदार्थ, स्नॅक्स आणि दैनंदिन वापरांच्या वस्तूंवर दिसणार आहे। यामध्ये लोणी, चीज आणि स्नॅकवरील कर 12% वरून आता 5% करण्यात आले आहे। तर चॉकलेट, बिस्किट, कॉर्नफ्लेक्स, कॉफी, आईस्क्रीम, केसांचे तेल, शॅम्पू, साबण, शेव्हिंग क्रीम, टूथपेस्ट यांसारख्या दैनंदिन वस्तूंवर आता फक्त 5% जीएसटी कर लागणार आहे। राज्यामधील राशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। 1.5 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये आता धान्याऐवजी 2.5 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे। या योजनेमध्ये प्रति लाभार्थी 150 रुपये इतकी रोख रक्कम जमा करण्यास मान्यता देण्यात आली होती आणि त्यानंतर 20 जून 2024च्या शासन निर्णयानुसार एपीएल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना आता रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेमध्ये प्रति महिना प्रति लाभार्थी 170 रुपये अशा प्रकारची वाढ करण्यात आली आणि आता ही वाढीव रक्कम राज्यामध्ये 1.5 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये धान्याऐवजी 2.5 लाख रुपयांच्या रकमेमध्ये जमा करण्यात येते।
राज्यामधील शेतकऱ्यांसाठी 2024च्या रखडलेल्या पीक विम्यासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची तुटपुंजी रक्कम आता जमा करण्यामध्ये येत आहे. पिकांना सुरक्षा कवच म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता. मात्र शेतामधील पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना पीक विम्याची तुटपुंजी अशी रक्कम पीक विमा कंपन्यांच्या मार्फत जमा करण्यामध्ये येते. तसेच काहींची विमा रक्कम पोर्टलवर 0 रुपये दाखवत असल्याचा प्रकार देखील आता समोर आला असून यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यामध्ये येते. त्यामुळे आता आज शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना घेराव करून याबाबतचा जबाब विचारलाय. त्यामुळे असा काही प्रकार तुमच्या सोबत देखील घडला असेल तर तात्काळ तुम्हाला तुमच्या जवळच्या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत संपर्क साधून याबाबतची तक्रार नोंद करायची आहे. अशा प्रकारचे आवाहन राज्यामधील शेतकऱ्यांना करण्यामध्ये येते. राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता थांबला. मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या विषयावर साम टीव्हीशी बोलताना अशा प्रकारची माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. तसेच ही योजना यशस्वीरित्या सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे असे देखील त्यांनी या ठिकाणी नमूद केले. आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा मानस आहे आणि यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता साधारणतः 17 सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे आता राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येतील अशा प्रकारची घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी आज केली आहे. नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांची अखेर प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. आज दुपारी 1 वाजता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमा करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी देखील आता जाहीर करण्यात आली असून ती तुम्ही या ठिकाणी सविस्तरपणे पाहू शकता. तर मग राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता आता आज दुपारी 1 वाजल्यापासून राज्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे. आणि हा हप्ता साधारणतः पुढील 2 दिवसामध्ये म्हणजे 10 सप्टेंबर पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल अशा प्रकारची माहिती आता राज्य सरकारच्या कृषी विभागाने जाहीर केली आहे. तर मग बातम्यांच्या शेवटी जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज. राज्यामध्ये पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली असून कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज देखील आता जाहीर करण्यात आला आहे. राज्यामधील काही भागामध्ये ढगाळ हवामानासह पाऊस हजेरी लावत असून मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज आता जाहीर करण्यात येत आहे. पुढील 5 दिवस राज्यामध्ये ठिकठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात येत आहे. यासोबतच हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर केला असून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील अशा प्रकारचा अंदाज जाहीर केला आहे. तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरामधील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या. आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा. धन्यवाद.